संपूर्ण जग हे एका बोटाच्या क्लिकवर येऊन पोहोचलं. एका बोटाच्या क्लिकवर आपण एका क्षणात जगातली कुठलीही माहिती घेऊ शकतो. एवढं काही व्हास्ट अँड फास्ट झालेलं आहे. आणि आपले धकाधकीच्या युगात, धावपळीच्या युगात आपलं जीवनमान पण फास्ट झालेलं आहे. मग वेळ नाही. कुठली गोष्ट आपण जर म्हटलं, एखादी नवीन गोष्ट करायला, तर आपण सांगतो की मला वेळ नाही. मग वेळ जातो कुठे? वेळ तर प्रत्येकाला 24 तास दिलेले आहेत देवाने. प्रत्येकाला 24 आवर आहेत. आमदार असो, खासदार असो, पंतप्रधान असो, संत महंत असो, प्रत्येकाला 24 आवर. मग आपला वेळ जातो कुठे याचं आपण मूल्यमापन केलं पाहिजे. वेळ आहे तोच आहे, 24 तास प्रत्येकाला आहे. फक्त त्या कामाला प्राधान्य देण्याची जी काही आपली पद्धत आहे, त्या कामाला आपण किती प्राधान्य देतो, हा ॲटिट्यूड चेंज झालेला असतो. प्राधान्य फक्त कुठल्या कामाला द्यायचं, त्या माझ्याकडे वेळ नाही याचा अर्थ ते तुम्ही जे काही काम सांगितलं हे काम करण्याची माझी इच्छा नाही असाही त्याचा अर्थ असतो. किंवा प्रायोरिटी दुसऱ्या कामांना दिली जाते. मग आनंदी जीवन जगण्यासाठी आज आपण बघतो की मनशांती ही लोप पावलेली दिसते आपल्याला. म्हणजे भौतिक सुख खूप आहे. आता आपण बघतोय भौतिक सुख अपरिमित आहे, परंतु या भौतिक सुखाबरोबर मानसिक शांती किंवा मनशांती ही आपल्याला लोप पावलेली दिसते.